नमस्कार. आपण पाहता झुंजार न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ. आणि अखेर अंबेजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व त्यांच्या पथकाने अंबेजोगाई शहरातील कर्णकर्कश आवाजाचे बुलेटचे सायलेन्सर आज रोलर खाली घालून चिरडल्याने नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय नवनीत कावत यांच्या आदेशावरून अंबेजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, सहाय्यक फौजदार रोडे, पोलीस अंमलदार त्र्यंबक फड पारवे, पोलीस हवालदार वडकर, इंगळे, चादर, वाहनचालक वावळे हे सर्व पोलीस पथक आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले. यावेळी या पथकाने अंबेजोगाई शहरात बेफाम धावणाऱ्या व सायलेन्सरच्या कर्णकर्कश आवाजाने शहरवासियांना शारीरिक व मानसिक त्रास देऊ पाहणाऱ्या बुलेटस्वारांना आपला हिसका दाखवण्यासाठी बुलेटचे सायलेन्सर काढण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतलेली असून मागील काही दिवसात काढण्यात आलेले 30 बुलेटचे सायलेन्सर रोलर खाली घालून त्याचा चोरडा करण्यात आला. अंबेजोगाई पोलिसांच्या या धाडसी कारवाईने शहरात बेधावपणे धावणाऱ्या व पादचारी व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण करू पाहणाऱ्या दुचाकीस्वारामध्ये दहशत निर्माण झाली असून नागरिकात मात्र समाधान व्यक्त केले जात आहे. झुंजार न्यूजसाठी अशोक दळवेसह मी दत्ता आंबेकर, अंबाजोगाई. ऑटो सरकार बाजूला कडक दिसायला आणलं का? आज आपण या ठिकाणी जी कारवाई केलेली आहे त्याचा संदर्भात काय आहे? आमचे माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा प्रश्न लोकांनी जनसंवाद यात्रेमध्ये उपस्थित केला होता. त्याच अनुषंगाने आपण शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी ठिकठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. त्याचाच एक भाग बनून बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या की बुलेटचे सायलेन्सर खूप मोठ्या प्रमाणात वाजतायत शहरामध्ये आणि वृद्ध नागरिक असतील किंवा शाळाच्या परिसरामध्ये हे लोक थोडं टावळक्या करत आहेत. त्याप्रमाणे आपण त्या कारवाई सुरू करून मागील 15 ते 20 दिवसामध्ये एक मेसेज टाकून ग्रुपवर मेसेज टाकून ज्यांच्याकडे अशा गाडीचा नंबर मिळवून आपण त्याचे आणि रस्त्याला ज्या गाड्या दिसत आहेत त्या माध्यमातून आपण त्याचे सायलेन्सर काढून त्यांच्या गाड्यावर कारवाई केलेली आहे. अशा किती वाहनांवर कारवाई केली? आपण कारवाई जशी जास्त वाहनावर केलेली आहे आणि बऱ्याच लोकांना आमच्या माहितीनुसार बऱ्याच लोकांनी स्वतःहून सायलेन्सर बदलून घेतले आमचा मेसेज पाहून, आणि ज्यांनी बदलून घेतले नव्हते आम्हाला असे जवळपास 25 ते 30 वाहनाचे आम्ही काढून घेतले सायलेन्सर आणि 30 वाहनावर आज आपण रोलर फिरवून कारवाई केलेली आहे. दुसरा एक साहेब असा विषय होता
जे सध्या शहरामध्ये लहान लहान जी मुलं आहेत ना ते गाड्या घेऊन जास्त फिरतात, त्याचाही कुठंतरी एक परिणाम जे आहे त्या अपघातामध्ये दिसतोय. बरोबर आहे. त्या संदर्भाने आम्ही क्लासेसवाल्याची मागे एक मीटिंग घेतली आणि त्यांना सूचना पण दिल्यात आपण की लहान मुलांना जे घेऊन येतील तर त्याच्या पालकावर आपण कारवाई करणार आहेत. लहान मुलावर जरी कारवाई होणार नसेल तर पालकांना परत आव्हान आहे की आपण लहान मुलांना कुठलीही मोटरसायकल अथवा स्कूटी हे वापरायला देऊ नका, जेणेकरून अपघात घडतील. त्याची काळजी घेण्याबाबत आपण सूचना दिलेल्या आहेत यापूर्वी पण.